Hello student, welcome to 11th Science Biology. Chapter number 3, that is the Kingdom Plantae, is session number 3. In previous session we have discussed about Thallophyta, Bryophyta, and in this session we will discuss about the Pteridophyta. So what is meant by the pteridophytic plant? Pteron means feather and phyton means plant. So feather म्हणजे काय सांगता येईल रे, की पंखाच्या पिसासारखं दिसणारं प्लांट. हे बघा, हे जे प्लांट आपण बघतोय ते कसं दिसतंय, पंखाच्या पिसासारखं दिसतंय. सो आपण त्याला काय म्हणणार, feather like plant, that is the pteridophytic plant. Okay, these pteridophytic plant are the first vascular plants on the land with the true roots, stem and leaves. बघा, आपण काय म्हणतो की फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट आहे हे लँडवरचं. त्याच्यामध्ये ट्रू रूट प्रेझेंट आहे, स्टेम आहे आणि लीव्ज आहे. ठीक आहे, तर व्हॅस्क्युलर प्लांट्स. मग बघा, आपण हा जो टेरिडोफायटिक ग्रुप आहे प्लांटचा, तो कशामध्ये घेतला आहे, क्रिप्टोगॅमीमध्ये घेतला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला आठवत असेल की आपण किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये जे प्लांट ग्रुप थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे क्रिप्टोगॅमीमध्ये टाकले होते. का रे, की त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू हे अब्सेंट आहे, हे कॅरेक्टरिस्टिक सांगितलं होतं मी. आणि दुसरं कॅरेक्टरिस्टिक सांगितलं होतं की फ्लावर आणि फ्रूट अब्सेंट आहे. ठीक आहे, तर हे टेरिडोफायटिक प्लांट हे फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट आहे की त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहे, किंवा याला आपण व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणून. ठीक आहे, तर व्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे काय, की त्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे जे कंडक्टिंग टिश्यू आहेत हे प्रेझेंट आहेत. ठीक आहे, तर मग हे कॅरेक्टरिस्टिक्स तर फेनेरोगॅमचं येतं नाही, हे कॅरेक्टरिस्टिक टेरिडोफायटाचं आहे. आणि हे आपण टेरिडोफायटा क्रिप्टोगॅममध्ये टाकलं आहे ऑन द बेसिस ऑफ फ्रूट अँड फ्लावर अब्सेंट आहे, त्याच्यावरनं आपण हे टेरिडोफायटा क्रिप्टोगॅममध्ये टाकले. ठीक आहे, तर व्हॅस्क्युलर प्लांट्स का आलं. ओके, देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दिस ग्रुप हॅज 400 genera and about 10,500 स्पेसीस. याच्यामध्ये आपल्याला 400 जेनेरा आणि 10,500 स्पेसीस बघायला मिळतील. ठीक आहे, द प्लांट हॅव अ पिन्नेटली लीव्ज. बघा, पिन्नेटली लीव्ज म्हणजे कसे, की हे जे लीफलेट कन्सिडर करू आणि एका लीफलेटला हे छोटे छोटे लीफलेट्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर आपण त्याला काय म्हणणार, पिन्नेट लीव्ज. ओके, द टेरिडोफायटा आर ऑल्सो कॉल्ड ॲज दी व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स. मग याला आपण व्हॅस्क्युलर क्रिप्टोगॅम्स का म्हणणार, फर्स्टली हा जो टेरिडोफायटिक ग्रुप आहे तो क्रिप्टोगॅमीमध्ये येतो आणि तो व्हॅस्क्युलर आहे. व्हॅस्क्युलर म्हणजे काय, की झायलेम आणि फ्लोएम हे जे कंडक्टिंग टिश्यू आहेत ते यात प्रेझेंट आहे. ओके, अँड आर ओनली क्रिप्टोगॅम्स विथ द व्हॅस्क्युलर टिश्यू. हे एक फक्त आणि फक्त टेरिडोफायटिक प्लांट हे क्रिप्टोगॅमिक प्लांट आहे की त्याच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. बाकीच्या कुठल्याही क्रिप्टोगॅम्समध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट नाही आहे. ओके, दे डू नॉट प्रोड्यूस फ्लावर, फ्रूट अँड सीड्स. मी आत्ता सांगितलं की हे जे टेरिडोफायटिक आहे की ते फ्लावर, फ्रूट आणि सीड्स प्रोड्यूस करत नाही, त्याच्यामध्ये फक्त व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग त्याच्यावरनं हा टेरिडोफायटा आपण क्रिप्टोगॅमीमध्ये टाकला. ओके, देन टेरिडोफाइट्स आर टेरेस्ट्रियल. कसे आहेत, हे टेरेस्ट्रियल आहेत. टेरेस्ट्रियल म्हणजे कसे, लँडवरती ग्रो होणारे, त्याला आपण काय म्हणतो, टेरेस्ट्रियल. टेरिडोफायटिक इज प्युअरली टेरेस्ट्रियल, हे प्युअरली लँडवरती ग्रो होता. इट इज द स्मॉल. कसे आहे प्लांट, स्मॉल आहे. ॲन्युअल और पेरेनियल. प्लांट कसं आहे, ॲन्युअल आहे किंवा पेरेनियल आहे. मग काय म्हणाल रे ॲन्युअल, की प्लांट कंप्लीट देअर लाईफ सायकल विदिन द 1 year. एका वर्षामध्ये जर प्लांट त्याची लाईफ सायकल पूर्ण करत असेल तर त्याला आपण ॲन्युअल प्लांट म्हणू. देन पेरेनियल प्लांट, मग 1 वर्षापेक्षा जास्त म्हणजे 2 वर्षापर्यंत जर त्याला त्याचं लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी एवढा वेळ लागत असेल तर त्याला आपण काय म्हणू, पेरेनियल प्लांट. ओके, अँड दिस प्लांट आर ग्रोज इन लॉट इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. हे कुठे ग्रो होता, मोस्टली मॉइस्ट अँड शेडी प्लेसेसवरती. ओके, फॉर एक्झाम्पल फर्न्स. त्याचं एक्झाम्पल काय आहे, फर्न्स आहे.
फर्न्सची एक व्हरायटी घेतली आपण नेफ्रोलिफिस. ठीक आहे. द टेरेडोफायटा मे बी ॲक्वॅटिक, फॉर एक्झाम्पल अझोला. इट इज द ॲक्वॅटिक, फॉर एक्झाम्पल अझोला, की याच्या काही व्हरायटी आहेत की त्या ॲक्वॅटिक आहे. त्याचं एक्झाम्पल काय अझोला. देन सम व्हरायटी आर झिरोफायटिक दॅट आर द इक्विसिटम, और सम आर द इपिफायटिक दॅट इज द लायकोपोडियम. हे बघा झिरोफायटिक, इपिफायट. ॲक्वॅटिक तर माहिती आहे तुम्हाला की त्या टोटली वॉटरमध्ये ग्रो होतात, त्याला आपण काय म्हणू ॲक्वॅटिक म्हणू. मग झिरोफायटिक कशाला म्हणाल रे, तर झिरोफायटिक म्हणजे काय की जिथे वॉटरची स्कॅरेसिटी आहे किंवा लो स्टोरेज आहे वॉटरचं, तिथे ग्रो होणारं प्लांट म्हणजे कुठलं, झिरोफायटिक प्लांट. देन इपिफायटिक म्हणजे काय की एक प्लांट दुसऱ्या प्लांटवरती ग्रो होतं आहे, पण कशासाठी, फॉर ओनली पर्पज ऑफ सपोर्ट, फक्त सपोर्टसाठी. ठीक आहे. तर बघा हे टेरेडोफायटिक प्लांटचं स्ट्रक्चर आहे की त्याच्यामध्ये कसे पिन्नेटली कंपाऊंड लीव्ज प्रेझेंट आहे. बघा हे एक लीफलेट आहे, लीफ आहे, त्याच्यामध्ये हे लीफलेट प्रेझेंट आहे. तर एका लीफलेटला आपण काय म्हणणार, ब्लेड म्हणणार. ओके. देन दिस ऑल लिफी स्ट्रक्चर, हे सगळं जे लिफी स्ट्रक्चर आहे त्याला आपण फ्रॉन्ड म्हणणार. आणि जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते ती कुठे होते, ह्या पूर्ण फ्रॉन्डमध्ये होते. देन याच्यामध्ये काय रूट प्रेझेंट आहे, ट्रू रूट प्रेझेंट आहे. ठीक आहे. देन हे जे आहे वरती दिसत आहे हे रायझोम्स आहे. काय फंक्शन आहे रे ह्या रायझोमचं, तर दिस रायझोम गिव द एक्स्ट्रा सपोर्ट टू द प्लांट बॉडी. प्लांट बॉडीला जो एक्स्ट्रा सपोर्ट आहे तो हा रायझोम प्रोव्हाइड करतो. ओके. हे रूट्स प्रेझेंट आहे, लीफ प्रेझेंट आहे. ओके. त्या लीफच्या एका लीफलेटला आपण ब्लेड म्हणू आणि ह्या पूर्ण स्ट्रक्चरला फ्रॉन्ड म्हणू. इथे बघा हे आपण एक नेफ्रोलिफिस फन आहे, हे पण त्याचंच एक्झाम्पल आहे. त्याचं एक लीफलेटचा ॲक्च्युअल फोटो घेतलेला आहे. ही फ्रंट साईड आहे, ही व्हेंट्रल साईड आहे. ठीक आहे. ही बॅक साईड आहे. ओके. त्या बॅक साईडला काय आहे, स्पोर्स प्रेझेंट आहे. ठीक आहे. दिस ऑल स्ट्रक्चर अबाउट द नेफ्रोलिफिस. देन नेक्स्ट काही स्ट्रक्चर त्याचे, दे शोज द हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. बघा ते काय हेट्रोमॉर्फिक ऑफ अल्टरनेशन ऑफ जनरेशन शो करता. म्हणजे काय रे, बघा हेट्रोमॉर्फिक म्हणजे काय, दोन टाईपचे. जर होमो म्हटलं तर काय सेम येतं, हेट्रो म्हणजे काय डिफरंट. ओके. दे शोज द हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. बघा हेट्रो आणि होमो हे दोन वर्ड आहे. जेव्हा दोन गोष्टी सेम असतील किंवा जे दोन क्रोमोझोम आहे ते सेम असतील तेव्हा आपण त्याला होमो म्हणू, आणि जेव्हा ते डिफरंट असतील तेव्हा आपण हेट्रो म्हणू. ठीक आहे. मग बघा स्पोरोफाईट आणि गॅमेटोफाईट ह्या दोन स्टेजेस आपल्याला प्लांटमध्ये बघायला मिळतात. जर ज्या स्पोरोफाईट आहे त्या स्पोरोफाईटमध्ये ती सेल नंबर आहे तो डिप्लॉइड असतो, आणि गॅमेटोफाईटमध्ये कसा असतो तो हॅप्लॉइड असतो. तर मग कसं आहे, डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड म्हणजे 2n आणि n हे दोन डिफरंट थिंग्स आहे, आणि त्यालाच आपण म्हणू हेट्रोमॉर्फिक. ठीक आहे. अल्टरनेशन ऑफ जनरेशन, मग स्पोरोफाईट झालं की गॅमेटोफाईट आणि गॅमेटोफाईट झालं की स्पोरोफाईट. हा जो कंटिन्युअसली अल्टर होत असतं जनरेशनचं, सो इट इज द हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ओके. देन स्पोरोफाईट इज द डिप्लॉइड. त्याच्यामध्ये स्पोरोफाईट कसं आहे, डिप्लॉइड आहे. टेरोफाईटमध्ये डॉमिनंट आहे. ठीक आहे. डिप्लॉइड म्हणजे कसा, ते सेल नंबर इज ट्वाइस इन नंबर, दॅट इज द 2n. ठीक आहे. द डॉमिनंट कसे आहेत, ते डॉमिनंट आहेत. देन दीज आर द ॲटोट्रॉफिक. कसे, ते ॲटोट्रॉफिक म्हणजे काय रे, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दॅट आर द इंडिपेंडंट, कुणावरती डिपेंडंट नाही आहे, कारण की ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे. अँड इज द डिफरन्शिएटेड इन टू दी रूट, स्टेम अँड लीव्स. त्याचं प्लांट बॉडीचं डिफरन्शिएशन कशामध्ये होतं, रूटमध्ये होतं, स्टेममध्ये होतं आणि लीव्जमध्ये होतं. ठीक आहे. देन प्रायमरी रूट इज अ शॉर्ट लाईव्ह,
जे प्रायमरी रूट ग्रो होता ते कसे आहेत, शॉर्ट लाईक खूप कमी काळासाठी ते ग्रो होता अँड इज रिप्लेस बाय द ॲडव्हान्टेशियस रूट. मग त्याचं रिप्लेसमेंट कशाने होतं, ॲडव्हान्टेशियस रूट सिस्टीमने. व्हेअर ॲज द स्टेम मे बी अंडरग्राऊंड ऑर एरियल. मग त्याच्यामध्ये स्टेम कसं असू शकतं, एकतर एरियल पण असतं, कधी कधी सम केसेसमध्ये एरियल असतं, काही केसेसमध्ये अंडरग्राऊंड असतं. ठीक आहे. द लीव्ज आर मे बी स्केली. लीव्ज कसे असतात, मे बी स्केली असतात. कशामध्ये, इक्विसिटममध्ये. सिम्पल आहे, सेसाईल आहे, कशात, लायकोपोडियममध्ये. ऑर लार्ज अँड पिनेटली कंपाऊंड इन द फर्न्स. ओके. And in this there are two types of leaves present. Mostly there are two types of leaves present, micro leaves and macro leaves. बघा, मायक्रोफिल आणि मॅक्रोफिल. मग मायक्रोफिल कशाला म्हणणार रे, जे स्मॉल लिव्ज आहे त्याला मायक्रोफिल म्हणू आणि जे लार्ज लिव्ज आहे त्याला मॅक्रोफिल म्हणू. ठीक आहे. देन झायलेम कन्सिस्ट ऑफ ओनली ट्रॅकिड्स अँड फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ओनली सिव सेल्स. बघा, झायलेम अँड फ्लोएम हे दोन कंडक्टिंग टिश्यू आहेत. त्याच्यामध्ये झायलममध्ये काय प्रेझेंट आहे, ट्रकिड्स प्रेझेंट आहे आणि फ्लोएममध्ये काय, सिव सेल्स. ओके. द सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन बिकॉज ऑफ अब्सेन्स ऑफ कॅम्बियम. ह्याच्यामध्ये जे स्टेम आहे त्याच्यामध्ये कॅम्बियम रिंग अब्सेंट असते, त्याच्यामुळे टेरेडोफायटामध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ बघायला मिळत नाही. ठीक आहे. द स्पोरोफाईट शोज द असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय प्रोड्युसिंग स्पोर. बघा, ऑब्विसली की स्पोरोफाईट म्हटलं की त्याच्यामध्ये काय होणार, असेक्शुअल रिप्रोडक्शनच होणार, कारण की त्याचं रिप्रोडक्शन कसं होतं, स्पोर प्रोड्यूस होऊन नवीन प्लांटचं डेव्हलपमेंट होतं. ओके. सो इट इज स्पोरोफाईट शोज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. देन गॅमेटोफाईट डेव्हलप्स फ्रॉम द स्पोर्स अँड इज अ हॅप्लॉइड. बघा, जी गॅमेटोफाईट आपण काय सांगितलं होतं की इथे लाईफ सायकल कुठे आहे, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. मग स्पोरोफाईट झाला की गॅमेटोफाईट, मग स्पोरोफाईट किंवा स्पोर्सपासून कशाचं, गॅमेटोफाईटचं डेव्हलपमेंट होईल आणि ते कसं असेल, हॅप्लॉइड असेल. ओके. रेसेसिव्ह बट इंडिपेंडंट. रेसेसिव्ह आहे आणि कसं आहे ते, इंडिपेंडंट आहे. अँड रिप्रोड्युसेस सेक्शुअली. कसं रिप्रोडक्शन होतं त्याचं, सेक्शुअल होतं, टू फॉर्म अ डिप्लॉइड स्पोरोफाईट. आणि त्याच्यापासून काय, स्पोरोफाईटपासनं गॅमेटोफाईटपासनं सेक्शुअली डिप्लॉइड स्पोरोफाईटचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे. देन टेरेडोफायटा आर ऑफ टू टाईप्स, दॅट इज द हेट्रोस्पोरस आणि होमोस्पोरस. बघा, टेरेडोफायटाचे दोन टाईप्स आहे, हेट्रोस्पोरस आणि होमोस्पोरस. जर स्पोर सेम असतील तर आपण त्याला काय म्हणू, होमोस्पोरस. आणि जर स्पोर डिफरंट असतील तर त्याला काय म्हणू, हेट्रोस्पोरस. ओके. स्पोर्स आर प्रोड्यूस स्पेशल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर. की स्पोर हे एक स्पेशल मल्टीसेल्युलर स्ट्रक्चरनी प्रोड्यूस होतं, की स्पोर्स हे एका ऑर्गनमध्ये डेव्हलप होतात. तो कसा आहे, मल्टीसेल्युलर आहे, तर त्यालाच आपण काय म्हणणार, स्पोरेंजिया. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द टेरेडोफायटा. ओके. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ and like and subscribe. And remaining part of Kingdom Plantae we will discuss in our next session.